अखेर 8 नागरिकांना जायबंदी करणारे माकड जेरबंद। अक्कलकुवा येथे 8 जणांना जखमी करणाऱ्या माकड 2 दिवसांच्या अथक परिश्रमानंतर जेरबंद करण्यात यश। अक्कलकुवा येथील जामिया स्कूल परिसरात गेल्या 15 दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या आणि तब्बल 8 लोकांना जखमी करणाऱ्या माकड वनविभाग आणि वन्यजीव रेस्क्यू टीमच्या संयुक्त मोहिमेनंतर यशस्वीरित्या जेरबंद करण्यात आले आहे। या माकडाच्या दहशतीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते। मेवासी वनविभागाचे उपवन संरक्षक सुहास चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अक्कलकुवा वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी ललित गवडी व पी.बी. पाटील साहेब यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने वन्यजीव संरक्षण संस्था नंदुरबार आणि धुळे येथील रेस्क्यू टीमला पाचारण केले होते। गेल्या 2 दिवसापासून या लंगूरला पकडण्यासाठी रेस्क्यू टीमने अथक परिश्रम घेतले। अत्यंत चलाख असलेल्या या माकडाला पकडणे मोठे आव्हान होते, मात्र टीमने योग्य नियोजन आणि संयम ठेवत अखेर त्याला सुरक्षितपणे पिंजऱ्यात जेरबंद केले। या यशस्वी रेस्क्यू ऑपरेशनमुळे धुळे वन विभागाची रेस्क्यू टीम, शिरपूरचे योगेश वारुडे व त्यांची टीम तसेच वन्यजीव संरक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सागर निकुंभे, स्वप्नी लिंगडे, रहीम बेलदार, जगदीश वाघ, मयूर कोडी, आकाश पवार आणि वसीम मकराणी यांनी जीवाची बाजी लावून महत्त्वपूर्ण परिश्रम घेतले। लंगूरला पकडल्याने स्थानिक नागरिक आणि शालेय प्रशासनाने सुटकेचा श्वास सोडला असून रेस्क्यू टीमचे कौतुक होत आहे।